बॉल हरवला फुटला तर नवा बॉल तुम्हाला देण्यात येईल. पहिला सामना आपल्या समोर रंगतोय तो म्हणजेच दोस्ती 11 आणि त्यांच्या अगेन्स्ट SR मसा या दोन टीमच्या दरम्यान ऑफिशियल्स धर्मेंद्र वर्मा सर आणि त्याचबरोबर मयूर मार्गे सर. सामना पण सुरू करायचा आहे. यस, पहिल्या SR मसा संघाचे संघमालक सतीशजी गायकवाड यांचा देखील शुभ सन्मान आपण करत आहोत. अमोलजी कतोरे यांच्या शुभ हस्ते. यस, अंपायर्सला विनंती आहे, ऑफिशियल्स अंपायर धर्मेंद्र वर्मा सर त्याचबरोबर मयूर वारके सर. सामना पण सुरू करायचा आहे. पहिलं सत्र 8 षटकांची लढत. पहिल्या सत्रामध्ये काय घडेल का बिघडेल ऐकूयात मायक्रोफोनवरती. अपकमिंग यंगस्टर जो ॲज अ कॉमेंटेटर म्हणून खऱ्या अर्थानं आपल्या करिअरची सुरुवात करतोय. ऐकूयात मायक्रोफोनवरती अभय खुने याचा आवाज. यस, कीपरच्या हातात डायरेक्टली जर बॉल जाऊन मिसावला तर त्या बॉलवरती स्ट्राईक चेंज नसेल. त्याचबरोबर जेलबाद झाल्यानंतर नव्या बॅट्समनकडे स्ट्राईक असेल. नियमावली तर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक सस्ने सरचे स्वागत. सारिक हॉटेलची स्वप्न नगरी ही क्रीडा नगरी. पहिला सामना SR मसा आणि त्यांच्या अगेन्स्ट दोस्ती 11. मॅच इज ऑन. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. शो द गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट. ओव्हर टू यू अभय. थँक्यू दीपक दादा. इथे जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं MTPL मुरबाड तालुका प्रीमियर लीगमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. नक्कीच जर पाहिलं तर अमोलदादा कथोरे आणि मुरबाड क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या सारिका हॉटेलच्या मैदानावरती पहिला सामना आपल्या भेटीला आला. दोस्ती 11 त्यांच्या समोर SR मसा. नक्कीच ज्या ज्या वेळेस अमोलदादाचं नाव घेतलं जातं त्या वेळेस जर आपण पाहतोय की अमोलदादाचं नियोजन आणि आयोजन भरपूर चांगलं असतं. आणि जर पाहिलं तर अमोलदादाच्या माध्यमातून ही स्पर्धा या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे. नक्कीच ही स्पर्धा जर आपण पाहिली तर दर्जेदार ठरणारा या 4 दिवसामध्ये संपूर्ण क्रिकेटचा आनंद या मुरबाड तालुक्याला घेताना आपल्याला पाहायला मिळणारा. तर मॅच सुरू आहे. मैदानाच्या आतमध्ये राहुल सोमने आला गोलंदाजी ट्रॅकवरती. समोर फलंदाज समीर भोईरा सरळ खेळलेत. यावेळेस फिल्डर आला. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरवरनं डायरेक्ट हिट अंपायरकडे लाऊड अपील केली जाते. परंतु जर पाहिलं तर फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षितरित्या परतत असताना मनोज. नक्कीच अमोलदादाचं नाव ज्या ज्या वेळेस घेतलं जातं त्या वेळेस अमोलदादा म्हणजे की असं व्यक्तिमत्व की अंधारातही लाखोंची नजर अमोलदादावरती असते. स्पॉटलाईट फक्त आणि फक्त जर आपण पाहिलं तर या मुरबाड तालुक्यामधनं एक चांगले असे आयोजक ज्यांच्याकडे पाहिलं जातं सातत्यानं ते नाव म्हणजे अमोलदादा कथोरे आणि त्यांच्याच माध्यमातून ही स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली आहे. नक्कीच मुरबाडच्या इतिहासामध्ये अजून एक सुवर्ण क्षण जोडला जातो या स्पर्धेच्या माध्यमातून. पर्व पहिला या स्पर्धेचं आणि पहिल्याच वर्षी जर आपण पाहिलं तर हे दर्जेदार नियोजन आणि आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. मान्यवर देखील या स्पर्धेसाठी उपस्थित आहेत. त्या सर्व मान्यवरांचं मी पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. राहुल सोमने गोलंदाजी ट्रॅकवरती. मॅन फ्रॉम बेलपाडाचा सुपुत्र आपल्याला पाहायला मिळतोय. खेळपट्टीवरती गोलंदाजी करत असताना समोर फलंदाज मनोज आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेचा बॉल भरपूर चांगला, परंतु जर पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघतोय. अंपायर आमच्याकडे बोलतायत. अंपायरचा सिग्नल आला व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये ऍड होईल. जर आपण पाहिलं तर या पर्व पहिल्याची जर धावसंख्या आपण पाहिली तर पहिल्या सामन्यातील धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 4 या आकड्यावरती. फुल लेंथ हलक्या हाताने ड्राईव्ह करायचा होता, परंतु जर विचार केला राहुल सोमनेचा वेग भरपूर आहे गोलंदाजाकडे. टप्पा देखील भरपूर चांगला. यावेळेस जर आपण पाहिलं तर मनोजला पूर्णपणे बांधून ठेवला. डॉट बॉलरला चांगली सुरुवात. टीम शांत आणि संयमी सुरुवात दोन्ही संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. फुलरला त्यावेळेस ड्राईव्ह केलाय. बॉलच बॅक ड्राईव्ह गॅप भरपूर मोठा क्षेत्ररक्षक आलाय बॉलवरती. एक सिंगल कंप्लीट झाली आहे. जर आपण पाहिलं तर एक सिंगलवरती समाधान यावेळेस व्यक्त करतात दोन्ही फलंदाज. धावसंख्या 1ने वाढते. धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात 5.
दोन्ही अंपायर्स ऑफिशियल्स आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतात. मयूर मार्के सर, मॅन फ्रॉम पाटगाव, त्याचप्रमाणे नर्मदा सिंग वर्मा सर, कल्याण, त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये मी सहर्ष स्वागत करतो. त्याचप्रमाणे आमचे ऑफिशियल स्कोरर सुदर्शन आगे मुरबाड यांचं देखील मी या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतो. त्याचप्रमाणे या स्पर्धेचं थेट यूट्यूबच्या माध्यमातून प्रक्षेपण केलं जातं. त्या सर्व टेनक्रिक टीमचं, टेनक्रिक लाईव्ह या वाहिनीचं देखील मी या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. कुणाल म्हात्रे यांची ही टीम आपल्याला पाहायला मिळते. पहिले षटक संपले. मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या झाली धावफलकावरती 5 आणि गडी अजूनही बाद झाला नाही या टीम दोस्ती 11चा. झाली धावफलकावरती 5. चांगली सुरुवात आहे दोन्ही संघांसाठी. जर आपण विचार केला तर शांत आणि संयमी सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. हे मुरबाडचं क्रिकेट आहे. जर आपण पाहिलं तर MTPL मुरबाड तालुका प्रीमियर लीग पर्व पहिले या स्पर्धेचं आयोजन माननीय श्री अमोलदादा कथोरे यांच्या माध्यमातून, त्याचप्रमाणे मुरबाड क्रिकेट असोसिएशनच्या संकल्पनेतनं ही स्पर्धा उभारण्यात आली आहे. या स्पर्धेचा जर आपण पाहिलं तर पर्व पहिल्या दिवसामध्ये पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतो. टीम दोस्ती 11 त्याच्या समोर आपल्याला पाहायला मिळते SR मसा. गोलंदाजी ट्रॅकवरती सुनील आला, मालीपाडाचा हा खेळाडू फुलल्यानंतर समोर खेळले क्षेत्ररक्षक आला. यावेळेस पुन्हा एकदा डायरेक्ट हिट जर झाली असेल तर नक्कीच अंपायरकडे प्रश्न विचारला असता. सिंगल मिळते. दुसऱ्या षटकाची देखील शांत आणि संयमी सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही फलंदाज आक्रमक अजूनही पवित्र त्यांनी घेतला नाही. 8 षटकांची मॅच. नक्कीच विचार केला तर MTPLचा मुरबाड तालुक्यातील जेवढ्या संघ आहेत तेवढ्या सगळ्या संघांमधनं हे खेळाडू या ठिकाणी खेळण्यासाठी येतात. 4 दिवसामध्ये आपल्याला सर्व खेळाडू या खेळपट्टीवरती खेळताना पाहायला मिळतील. नक्कीच एक प्लॅटफॉर्म सेट केला अमोलदादा कथोरेनं यंगस्टार्ससाठी. ही स्पर्धा नक्कीच एक चांगलं माध्यम ठरू शकते या क्रिकेटच्या करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी. नक्कीच तेच खऱ्या अर्थाने या स्पर्धेचा उद्देश आहे की मुरबाड तालुक्यातील यंगस्टर्सना चांगला प्लॅटफॉर्म मिळावा, त्यांचं करिअर भरपूर उंचीवरती जावं हे स्वप्न घेऊन ही स्पर्धा नक्कीच या ठिकाणी सत्यामध्ये उतरवली आहे अमोलदादा कथोरे आणि त्यांच्या सोबतीनं मुरबाड क्रिकेट असोसिएशननं. नक्कीच 4 दिवसामध्ये भरपूर मजा येणार आहे. या मैदानावरती व्हाईट बॉलचा इशारा आला अंपायर मयूर मार्के सरांचा. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती सुनील आला. फुलरला त्यावेळेस कव्हर्सला खेळल्यास फिल्डर कोणी नाही आहे. फिल्डर जातोय बॉलच्या मागे. आउटफील्ड भरपूर फास्ट आहे मैदानाची. सुंदर क्षेत्ररक्षण. ती बाउंड्री लाईनच्या लगत हा बॉल अडवलाय. परंतु जर पाहिलं तर या बॉलवरती 2 धावा मिळतात टीम दोस्ती 11ला. धावसंख्या झाली आहे धावफलकावरती 9. SR मसा धावसंख्या झाली आहे 9. टॉस जिंकला होता. नाणेफेकी पहिल्या सत्रामध्ये आपण पाहू शकता जिंकली होती दोस्ती 11 प्रथम गोलंदाजी निवडली. फुलरला त्यावेळेस पुन्हा एकदा स्लाइस केला क्षेत्ररक्षकाला. शॉर्ट थर्डमॅन वरनं भरपूर चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. एकच सिंगल मिळते. धावसंख्या झाली धावफलकावरती एक मॅजिकल फिगरमध्ये जाऊन पोहोचले 10. भारतरत्न सचिन तेंडुलकर जर्सी नंबर 10 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते धावफलकावरती. शांत आणि संयमी सुरुवात दोन्ही संघांकडून आपल्याला पाहायला मिळते. खास करून जर विचार केला तर गोलंदाजी पहिल्या ओव्हरवरती राहुल सोमनेनं भरपूर चांगली केली होती. त्यानं त्या षटकामध्ये 5 धावा खर्च केल्या होत्या. आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर सुनीलला गोलंदाजी ट्रॅकवरती आणि आतापर्यंत सुनीलने देखील भरपूर चांगली गोलंदाजी केली आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती येत असताना फुलरला सरळ केलेत मनोजसाठी हा बॉल भरपूर चांगला फटका. MTPL यावेळेस या पर्व पहिला षटकाराला फलंदाज मनोजच्या बॅटमधनं बॉलला फेकून दिला लॉंग ऑनच्या डोक्यावरनं. 6 रन.
त्याचप्रमाणे मुख्य व्यासपीठावरती आगमन झालं वायजी स्पोर्टचे ओनर मान्य श्री निलेश घरत साहेबांना मी विनंती करतोय की आपण देखील यायचा. आमचे स्पर्धेचे प्रमुख आयोजक अमोलजी दादा कथुर यांच्या शुभ हस्ते आपला शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. वायजी स्पोर्टचे संघ मालक यावेळेस देखील भरपूर चांगला फटका आहे. कव्हर्सला किल्लेत राहुल सोमनी आलाय बॉलवरती, परंतु राहुलच्या बॉल निघून जाईल. मिळतोय फलंदाज मनोज आता खऱ्या अर्थाने आपल्या डावाला सुरुवात करतोय. षटकार आणि चौकार ठोकलाय. धावसंख्या झाली धाव फलकावरती 20. 20 रन ऑन अ स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती चौकार षटकार आलाय फलंदाज मनोजच्या बॅटमधनं. यावेळेस यू मिस सुनील विल डेफिनेटली हिट टीट फॉर टॅट. जशाच तसं चोख प्रतिउत्तर क्विक रिप्ले देत असताना गोलंदाज सुनील फलंदाज बाद मनोज बॅक टू द आउट. लागणारा हा पहिला धक्का टीम SR11 मसाला. तर पुढील सामना संदीप 11 डेहनोली त्याचप्रमाणे एकलेशा आई टोकाबडे दोन्ही टीमच्या कॅप्टन्स आपणास विनंती करतो की चार षटक संपल्यानंतर टॉस बॉक्स मध्ये यायचा. लगेचच रिपोर्टिंग करायचा नाणेफेकीसाठी.
यावेळेस भरपूर चांगला बॉल आहे. फलंदाज जर आपण विचार केला तर समीरला बांधून ठेवण्याचं काम सातत्याने गोलंदाजांकडून आपल्याला पाहायला मिळतं, परंतु या अगोदरच्या बॉलवरती समीरने देखील त्याची क्षमता दाखवली. एक षटकार त्याच्या बॅटमधून धावसंख्या झाली धावफलकावरती 27 धावा, माफ करा 27 धावा आपल्याला धावफलकावरती. नक्कीच जर आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये राहुलनं पूर्णपणे बांधून ठेवलं होतं. त्यानंतर मनोजने दमदार बॅटिंग केली, परंतु तो देखील तंबूच्या आश्रयामध्ये आला. नवीन फलंदाज सूरज आला. सूरज विषय हा नवीन फलंदाज इन ॲट नंबर 3 वरती आपल्याला पाहायला मिळतो. नक्कीच ही स्पर्धा सातत्यानं जर आपण पाहिलं तर 4 दिवसामध्ये मुरबाडच्या सर्व खेळाडूंच्या तोंडावरती त्यांच्या ओठांवरती ही स्पर्धेचं नाव राहणार. यामध्ये शंका नाहीये. समोर खेळलेत फिल्डर जवळपास कोणी नाहीये, जागा कव्हर करतील. आउटफील्ड भरपूर फास्ट आहे, बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्याच बॉलवरती आपल्या बॅटची पॉवर दाखवत असताना फलंदाज सूरज विषयच्या बॅटमधून हा चौकार. दोन चेंडूवरती 2 षटकार ठोकले तर 500 रुपयाचा रोख कॅश प्राइज असेल फलंदाजासाठी. मग जर विचार केला तर कोणत्याही फलंदाजासाठी कॅश प्राइज आला. SR11 म्हसा सर्व खेळाडूंसाठी कॅश प्राइज आला. फलंदाजांसाठी MCAचे सदस्य दिनेश घरत यांच्या माध्यमातून कॅश प्राइज येतात. ह्या वेळेचा बॉल जर आपण पाहिलं तर भरपूर बाहेर. अंपायर धर्मेंद्र सिंग वर्मा आमच्याकडे इशारा करत असताना अवंतर स्वरूपात 1 धाव या ठिकाणी ॲड होईल. वाईटच्या स्वरूपामध्ये धावसंख्या झाली या धावफलकावरती 32 धावा आपल्या धावफलकावरती पाहायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती रोहित गायकर. शॉर्ट बॉल पुल केलाय, पुल ठरतोय. पॉवरफुल, सक्सेसफुल अँड ब्युटिफुल बॉल न फेकून दिलाय. मिड विकेट बाउंड्री लाईन क्लिअर करत असताना इट्स अ ह्यूज मॅक्सिमम अँड मायटी हिट षटकार. YG स्पोर्टचे संघमालक मान्य श्री निलेश घरत साहेबांच्या ठिकाणी शुभागमन झाला. मुख्य व्यासपीठावरती त्यांचं शुभ सन्मान आमच्या स्पर्धेचे प्रमुख आयोजक अमोल कथोरे यांच्या शुभ हस्ते केला जाता. YG स्पोर्टचे संघमालक निलेश घरत यांचा शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावरती. तर स्पर्धेचे काही प्रमुख नियम आहेत की रिव्ह्यूचा विचार केला तर फक्त आणि फक्त बीमरसाठी जर रिव्ह्यू असेल, रनआउटच्या स्वरूपामध्ये कुठल्याही प्रकारचा रिव्ह्यू या ठिकाणी उपलब्ध नाही आहे. अंपायर डिसिजन इज अ लास्ट डिसिजन असेल. सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे.
फक्त आणि फक्त बीमरसाठी नो बॉलचा रिव्ह्यू आपल्याला उपलब्ध असेल, अवेलेबल असेल. त्यानंतर जर रनआउटसाठी जर विचार केला तर रिव्ह्यू अवेलेबल नसेल. धावसंख्या झाली आहे धावफलकावरती 38. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला सुनील पाहायला मिळतो. ज्या सुनीलने दुसरं षटक हाताळलं होतं, धावा खर्च केले होते, 15 एक गडी नक्की त्याने बाद केला होता, तो सुनील आला गोलंदाजी ट्रॅकवरती. धावसंख्या झाली धावफलकावरती 38. 3 षटकं संपलेत मैदानाच्या आतमध्ये. चौथ्या षटकाला सुरुवात झाली आहे. समीरसाठी हा बॉल सरळ केलेत फुलर लेंथा. क्षेत्ररक्षक आलाय बॉलवरती. राहुल आपल्याला पाहायला मिळतो. लॉंग ऑफर आलेत. भरपूर चांगलं क्षेत्ररक्षण. ज्या प्रकारे गोलंदाजी केली त्याच प्रकारे क्षेत्ररक्षण देखील दर्जेदार आपल्याला पाहायला मिळतात. सिंगल आली आहे पहिल्याच बॉलवरती. धावसंख्या झाली या धावफलकावरती 39. धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळतात. यावेळेचा खोलवर टप्प्याचा बॉल सरळ खेळलेत आडव्या बॅटनं. क्षेत्ररक्षक आलाय बॉलवरती. जागा कव्हर करतात. तोपर्यंत जर पाहिलं तर दोन्ही फलंदाजांमध्ये चांगला संवाद या ठिकाणी पाहायला मिळतो. 2 धावा एकवटल्या जातील. 2 धावाच्या मदतीने धावफलक जर आपण पाहिलं तर जाऊन पोहोचला 41 या धावसंख्येवरती. नक्कीच अमोल दादाचं कौतुक करेन तेवढं कमी आहे, कारण मुरबाड तालुक्याचा विचार केला तर खूप मोठी स्पर्धा या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे. MTPL मुरबाड तालुका प्रीमियर लीग. फुलर लेंथ समोर खेळलेत. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. वॉटर स्ट्रोक बॉलला फेकून दिला लॉंग ऑनच्या डोक्यावरना. इट्स अ ह्यूज मायटी अँड पॉवरफुल स्ट्रोक. बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. नक्कीच ज्या कार्यासाठी फलंदाज सूरज विशेष ओळखला जातो तेच कार्य सध्या मैदानाच्या आतमध्ये करत असताना चांगली बॅटिंग केली आहे. आतापर्यंत त्याच्या बॅटमध्ये 2 षटकार आलेत आणि त्याचबरोबरीनं एक चौकार आला. धावसंख्या झाली धावफलकावरती 47 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळतात. यावेळेस भरपूर चांगला स्ट्रोक आहे. कव्हर्सला खेळले क्षेत्ररक्षक जवळपास कोणी नाही आहे. आउटफील्ड भरपूर फास्ट आहे आणि कव्हर्सला फाडत चिरत हा बॉल निघून जातो आहे बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. तर या चौकारा बरोबरीनं धावसंख्या झाली 51. संघाचं ठिकाणी अर्धशतक कंप्लीट होत असताना आतापर्यंत तरी भरपूर चांगली सुरुवात आहे टीम SR म्हसा या संघाकडनं आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज सुनीलवरती हा अटॅक केला जातो. फलंदाज सूरज विशेच्या बॅटमध्ये यावेळेस आडव्या बॅटनं ऑन साईडला खेळल्या क्षेत्ररक्षकाला मिड विकेटवरनं भरपूर चांगलं क्षेत्ररक्षण. एका हाताने नक्कीच क्षेत्ररक्षकाने बॉल अडवला. फेकी देखील भरपूर चांगले. कलेक्शन देखील गोलंदाज सुनीलनं भरपूर चांगलं केला. एकच सिंगल मिळते. स्ट्राईक रोटेशन यावेळेस आपल्याला पाहायला मिळते. सिंगल बरोबरीनंच धावफलकावरती 1 धाव या ठिकाणी ॲड करत असताना आमचे ऑफिशियल स्कोर सुदर्शन आगे आम्हाला सूचित करतात. धावसंख्या झाली धावफलकावरती 52. 52 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत्या. नक्कीच जर विचार केला तर 1 गडी बाद झाला. मनोज यावेळेस समीर भोईरसाठी हा बॉल आहे. बॉल हवेमध्ये मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक आलाय राहुल सोमने आणि राहुलने टिपली आहे झेल. संपलाय फलंदाज समीरचा खेळ. फलंदाज बाद. 1 मोर विकेट डाऊन. लागणारा हा दुसरा धक्का टीम SR मसाला.
करू नका. आम्ही तुम्हाला सूचित करतो नक्कीच वेळ वाचवायचा. कारण जर आपण पाहिलं तर सामने थोडेसे उशिराने सुरुवात झाली आहे. कारण या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आहे. नक्कीच उद्घाटन 16 देखील मैदानामध्ये संपन्न झाला. त्याचबरोबरीनं पहिली मॅच देखील सुरू झाली आहे. 8 षटकांची मॅच आहे. तुम्हाला 8 षटकं हाताळण्यासाठी तब्बल 40 मिनिटांचा अवधी आयोजकांच्या माध्यमातून देण्यात आला. नक्कीच वेळेचं महत्त्व प्रत्येक टीमसाठी राहील. या ठिकाणी याची नोंद घ्यायची आहे. तर नेक्स्ट मॅच संदीप 11 डेहनोली त्याचप्रमाणे एकलिशाई टोकावडे दोन्ही संघाच्या कॅप्टन्सना विनंती करतो की आपल्याला लगेच ड्रेस कोड या ठिकाणी घेऊन जायचा आणि रिपोर्टिंग करायचा. यानंतर होणारा सामना संदीप 11 डेहनोली आणि एकलिशाई टोकावडे. पुन्हा एकदा मी आपल्याला कॉलिंग करतोय की लगेचच यायचा, आपला ड्रेस कोड या ठिकाणी घेऊन जायचा. त्याचप्रमाणे टॉससाठी देखील रिपोर्टिंग करायचा. दोन्ही टीम्सना विनंती असेल. चार षटकं संपलेत मैदानाच्या आतमध्ये. सुनीलचा जर विचार केला तर आतापर्यंत त्याने 2 षटकं हाताळल्यात. धावसंख्या त्याने खर्च केले 29. 2 गडी नक्की त्याने बाद केलेत. फुलरला यावेळेस कट केला. ज्ञानेश्वर साठी हा बॉल भरपूर चांगला स्ट्रोक आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलेत आणि बॉल निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. ज्ञानेश्वर कडवच्या बॅटमधून आलाय. हा पहिला दर्शनीय चौकार. पाचव्या षटकाची सुरुवात जर आपण पाहिली तर ज्ञानेश्वर भरपूर चांगल्यारीत्या करत असताना त्याचा देखील त्याने अकाउंट ओपन केला. फुलरला त्यावेळेस जर पाहिलं तर हाईट भरपूर होती. या बॉलची अंपायरचा सिग्नल आला. नो बॉलचा इशारा आला. अंपायरचा सिग्नल. स्क्वेअर लेगचे अंपायर मार्के या ठिकाणी इशारा करत असताना नो बॉल. फ्रीडची संधी असेल फलंदाज सूरज विषयसाठी, ज्याने आतापर्यंत भरपूर चांगली बॅटिंग केली आहे. तर चेंडू हरवला किंवा फुटला तर नवीनच चेंडू या ठिकाणी देण्यात येणारा. या पहिल्या सामन्यासाठी याची नोंद घ्यायची आहे. फ्रीडची संधी फुलरला यावेळेस बॅटवरती चेंडू व्यवस्थित येत नाही आहे. व्यवस्थित कनेक्शन आपल्याला पाहायला मिळत नाही आहे. नक्कीच नुकसान झालं नाही आहे फ्रीडच्या संधीवरती. चांगली गोलंदाजी आहे रोहित सोमनेकडनं. नक्कीच राहुल सोमनेचे लहान भाऊ आपल्याला पाहायला मिळतात. रोहित सोमने सातत्यानं राहुल त्याला मार्गदर्शन करत असताना अनिकेत सोमने ज्या प्रकारे सातत्यानं टीम बेलपाडासाठी या दोन्ही खेळाडूंचं योगदान असतं. आता या मैदानामध्ये उतरलेत दोस्ती 11 या संघासाठी. अनिकेत सोमने पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती आला. फुलरला ज्ञानेश्वरच्या बॅटमधनं हा आगेचा गोला जाऊन पोहोचलाय. तो सीमारेषेच्या बाहेर. षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचले ते 65 या धावसंख्येवरती. आतापर्यंत ज्ञानेश्वरने भरपूर चांगली बॅटिंग केली. नक्कीच ज्ञानेश्वरचा विचार केला तर मागच्या 2-3 वर्षामध्ये नक्कीच बॅटिंग चांगली होत नव्हती.
परंतु जर आपण पाहिलं तर स्वतःच्या फिटनेसवरती कार्य केलं आणि यावर्षी या हंगामामध्ये भरपूर चांगली कामगिरी आपल्या टीमसाठी आणि प्रत्येक ज्या टीममध्ये खेळतो त्या टीमसाठी देखील 100% योगदान देण्याचं कार्य हा खेळाडू करतो. यावेळेस SR11 म्हसा या संघासाठी देखील चांगली कामगिरी करतो. षटकाराला पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती अनिकेत. यावेळेचा बॉल जर पाहिला तर बॅटची कडा आणि विकेट किपर राहुलनं कुठल्याही प्रकारची या ठिकाणी चुकी केली नाही आहे. नक्कीच भरपूर चांगलं कमबॅक, चांगला प्रतिउत्तर आपल्याला पाहायला मिळतो. अनिकेत सोमनेकडनं लागणारा हा तिसरा धक्का. टीम SR11 म्हसा ज्ञानेश्वर बॅक टू द आउट. मनीषाला नवीन फलंदाजी नॅट नंबर 5 वरती. ज्ञानेश्वर जर विचार केला तर चांगला चेंडूचा शिकार झाला. चांगली गोलंदाजी अनिकेत सोमने यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. सातत्यानं विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आपण राहुलला पाहतो. चांगलं मार्गदर्शन अनिकेतला करत असताना यावेळेचा बॉल देखील भरपूर चांगला स्क्वेअर ऑफ द विकेट केल्यात. पॉईंटला हुलकावणी देऊन बॉल निघून गेला आहे बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिसफिल्डच्या माध्यमातून जात आहेत या 4 रन्स टीम SR11 म्हसा संघाच्या खात्यामध्ये. चौकार. धावसंख्या झाली आहे धावफलकावरती 69. मनीष शिंगोळे यावेळेला देखील ऑन साईडला खेळलेत. क्षेत्ररक्षक आला मिड विकेटवरनं. भरपूर जागा कव्हर केली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. फेकी देखील भरपूर चांगली आहे. एकच सिंगल मिळते. जर आपण पाहिलं तर धावसंख्या झाली एका सिंगल बरोबरीने 70 आणि मैदानाच्या आतमध्ये 5 षटकं संपलेत. 5 ओव्हरचा खेळ मैदानामध्ये संपुष्टात आला. धावसंख्या झाली आहे धावफलकावरती 70. नेक्स्ट मॅच संदीप 11 डेहनोल त्याचप्रमाणे एकलिशा आई टोकावडे दोन्ही टीम्सच्या कॅप्टन्स आपणास विनंती करतो की लगेच टॉस बॉक्समध्ये या नाणेफेकी केली जाईल. त्याचप्रमाणे आपला ड्रेस कोड देखील आपण घेऊन जायचा. संदीप 11 डेहनोली आणि त्याचबरोबरीनं टीम एकलिशा आई टोकावडे कॅप्टन्स आपणास विनंती असेल की लगेचच आपल्या टीमचा ड्रेस कोड या ठिकाणी घेऊन जायचा. या टी शर्ट या स्पर्धेच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात आला आहे. नक्कीच त्या टी शर्ट आपण घेऊन जायचा. संदीप 11 डेहनोली आणि त्यांच्या विपक्ष खेळणाऱ्या टीम एकलिशा आई टोकावडे पुढील मॅच आपल्याला पाहायला मिळेल. भरपूर चांगली स्पर्धा, चांगलं दर्जेदारानं नियमबद्ध आयोजन मान्यश्री अमोलदादा कथोरे यांच्या माध्यमातून. नक्कीच ज्या वेळेस आपण पाहतो की अमोलदादाचं टुर्नामेंट असते किंवा आयोजन असतं नक्कीच एकदम काटेकोरपणे अंमलबजावणी होते प्रत्येक नियमाची त्या स्पर्धेमध्ये. हीच तर ओळख आहे या नक्कीच अमोलदादा कथोरेची आणि तीच ओळख या सामन्यांमधनं देखील आपल्याला पाहायला मिळणार. कारण जर विचार केला तर 4 दिवसांचा ही टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते. MTPL म्हणजेच अर्थातच मुरबाड तालुका प्रीमियर लीग. पाच षटकं संपलेत मैदानाच्या आतमध्ये. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. धावसंख्या झाली धावफलकावरती 70. त्याचप्रमाणे वेळेचं महत्त्व असू द्या, जास्त वेळ घेऊ नका सातत्यानं आयोजक आम्हाला सूचित करतात. रोहित साबले आला गोलंदाजी ट्रॅकवरती. भुवनचा हा खेळाडू आहे. समोर फलंदाज मनीष आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्या बॅटमध्ये चौकार आला. भरपूर चांगला बॉल आहे. यष्टांचा वेध घेणारा हा चेंडू पहिल्याच बॉलवरती सफलता मिळाली आहे गोलंदाज रोहित साबलेला. 1 मोर विकेट डाऊन. SR11 मसाला लागणारा हा चौथा धक्का. फलंदाज मनीष बॅक टू द आउट.
आणि पहिल्याच बॉलवरती विकेट मिळाली आहे. चांगली लाईन आणि लेन पहिल्याच बॉलवरती आपल्याला पाहायला मिळते. संघाला मिळणारी ही चौथी सफलता आणि वैयक्तिक खात्यामध्ये देखील एक सफलता मिळाली आहे. गोलंदाज रोहित साबलेला. नवीन फलंदाज दीपेश येत आहेत स्ट्राईक वरती. पण एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला रोहित. यावेळेचा फटका देखील भरपूर चांगला पाहावा लागेल. मिस टायमिंग आहे का यावेळेस? यस, मिस टायमिंग आपल्याला पाहायला मिळतो. आणि भारतने त्या ठिकाणी भरपूर चांगला झेल टिपलाय. सलगचा हा दुसरा धक्का लागतोय तो टीम SR11 म्हसा या क्रिकेट संघाला. आणि त्याचबरोबरीनं ही सलग दुसरी सफलता मिळते गोलंदाज रोहित साबलेला. 1 मोर विकेट ऑफ फलंदाज दीपेश. बॅक टू द आउट. या स्पर्धेची पहिली विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती येऊन पोहोचला गोलंदाज रोहित साबले. पहिल्याच सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. या स्पर्धेचा पहिला षटकाराला फलंदाज मनोजच्या बॅटमधनं, त्याचप्रमाणे पहिला चौकाराला मनोजच्याच बॅटमधनं. आणि आता या स्पर्धेची पहिली विकेट हॅट्रिक कोणता गोलंदाज संपादित करणार याकडे देखील लक्ष आहे. आणि त्या उंबरठ्यावरती येऊन पोहोचला आहे गोलंदाज रोहित साबले. सलगच्या 2 बॉलवरती 2 विकेट मिळाल्यात. विचार केला तर त्यामध्ये मनीषला त्याने बाद केलं पहिल्या चेंडूवरती. तदनंतर दुसऱ्या बॉलवरती दीपेश आले होते. दीपेशला देखील पवेलियनचा रस्ता दाखवला. आणि आता नवीन फलंदाज सचिन आला. विकेट हॅट्रिकचा हा चेंडू असेल. गोलंदाज रोहित. यावेळेस खराब बॉल. विकेट किपरकडनं झाली आहे चुकी. ना फिल्डर देखील बीट झाला आहे आणि अंपायरचा सिग्नल आला आहे. या ठिकाणी चौकार. ज्या 2 चेंडूवरती चांगली गोलंदाजी केली होती गोलंदाज रोहित साबलेनं, परंतु जर आपण पाहिलं तर या बॉलवरती आव्हान तर त्याचप्रमाणे चौकाराला. भरपूर चांगला बॉल आहे. कमबॅक करत असताना गोलंदाज रोहित साबले. नक्कीच रोहितला देखील माहिती आहे या अगोदरचा बॉल विकेट हॅट्रिकचा होता. तो जर व्यवस्थित हाताळला असता कदाचित पहिल्याच मॅचमध्ये आपल्याला हॅट्रिक मिळाली असती, परंतु तसं होत नाही आहे. नशिबाचे 4 रन्स मिळतात टीम SR11 मसाला. धावसंख्या झाली आहे धावफलकावरती 75 धावा. भरपूर चांगला बॉल आहे. फुलर लेंथ. यावेळेस देखील जर आपण पाहिलं तर बॅट आणि बॉलमध्ये कनेक्शन होत नाही आहे. डॉट बॉल आला. डॉट बॉलची सांगता, निर्धारित चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. चांगली गोलंदाजी आहे. नक्कीच विचार केला तर 8 षटकांची मॅच आहे. आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात 75 रन. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. नक्कीच SR11 मसाचा देखील प्रयत्न असेल की 95+ किंवा 100 अबो देखील जाण्याचा प्रयत्न असेल, कारण 8 षटकांची मॅच म्हटलं तर सामना देखील भरपूर मोठा असतो. यावेळेस देखील भरपूर चांगला बॉल आहे. सचिनला जर विचार केला तर पूर्णपणे बांधून ठेवला. सलगचा हा 3रा डॉट बॉल आला. चांगली गोलंदाजी. जर विचार केला तर 2 विकेट मिळाल्यात गोलंदाज रोहित साबलेला. त्याचप्रमाणे 3 डॉट बॉल देखील त्याने हाताळलेत. चांगली गोलंदाजी आहे. भरपूर चांगली गोलंदाजी आहे. नक्कीच ज्या कार्यासाठी स्पर्धा या ठिकाणी भरवण्यात आली आहे यंगस्टार्स एक प्लॅटफॉर्म सेट करण्यासाठी अमलदादा कथोरे आणि त्याचप्रमाणे मुरबाड क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून नक्की ते यंगस्टार या ठिकाणी पुढे येत असताना त्यापैकीच एक नाव घेतलं तर वावगं ठरणार नाही रोहित साबलेचं, कारण गोलंदाजी भरपूर चांगली केली आहे. फुलर लेंथ यावेळेस देखील डॉट झालेत. नक्कीच निर्धाव चेंडू शेवटचा 9 बॉल देखील डॉट आला. याचबरोबरीनं मैदानाच्या आतमध्ये 6 षटकं संपले. धावसंख्या झाली आहे धावफलकावरती 75 न. आतापर्यंत जर विचार केला तर गडीबाद झालेत टीम SR11 म्हसा या संघाचे 5. पुढची मॅच टीम संदीप 11 डेहनोली आणि त्याचप्रमाणे इक्लिशाय टोकावडे. तर दोन्ही टीम्स लास्ट ऑफिशियल्स कॉल. तुम्हाला दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की लगेचच यायचा.
नाणेफेकी देखील केली जाईल. त्याचप्रमाणे आपल्या टीमसाठी ज्या जर्जा या ठिकाणी उपलब्धित करण्यात आले टी शर्ट्स, त्या टी शर्ट देखील आपण घेऊन जायचं आहे. ऑफिसर्सकडनं शेवटचा आणि अंतिम कॉल असेल. संदीप 11 डेहनोली आणि त्याचबरोबरीनं टीम इकलिशाई टोकावडा. दस्ती 11 जास्त वेळ घेऊ नका. बॅटिंग पॉवर प्ले शेवटचे 2 षटक आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती जर आपण विचार केला तर राहुल सोमनेच्या हातामध्ये चेंडू सोपवला. राहुलने देखील भरपूर चांगली गोलंदाजी केली होती. पहिल्या षटकावरती राहुलच आला होता. 5 धावा त्याने खर्च केल्या होत्या. बॅटिंग पॉवर प्ले असेल. शेवटचे अंतिम 2 षटकं. धावसंख्या झाली आहे धावफलकावरती 75. 75 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळतात. आतापर्यंत जर विचार केला तर सूरजने देखील भरपूर चांगली बॅटिंग केल्या. 2 चौकार 2 षटकार त्याच्या बॅटमधून आल्यात. 8 बॉलांना वैयक्तिक 24 धावांवरती खेळतो फलंदाज सूरज विषय. शेवटची आणि अंतिम 2 षटकं मैदानामध्ये उरलीत. राहुल गोलंदाजी ट्रॅकवरती आला. समोर फलंदाज सूरज. फुलर लेंथ बॅटची काढा घेतली. क्षेत्ररक्षकाकडनं झाली चुकी. बॉल चाला डीपमध्ये. चुकीला माफी नाही आहे. आउटफील्ड भरपूर फास्ट आहे. बॉल निघून जाईल फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक नशिबाचा चौकार फलंदाज सूरजच्या बॅटमधनं. 4 रन्स. तर थोडा वेळ सामना थांबवायचा. नक्कीच या ठिकाणी पाण्याची सुविधा आपल्याला पाहायला मिळते उपलब्ध करत असताना. सातत्यानं मुरबाड तालुक्यातील सर्व खेळाडूंना एक चांगल्या दर्जाचं क्रिकेट मिळावं यासाठी प्रयत्न करतायत आमचे आयोजक अमोल दादा कथोरे, त्याचप्रमाणे मुरबाड क्रिकेट असोसिएशन. कारण जर विचार केला तर मुरबाडचं क्रिकेट देखील एका स्टँडर्ड लेवलवरती जाऊन पोचावं हे प्रत्येकाचं स्वप्न. खास करून जर विचार केला तर या स्पर्धेच्या माध्यमातून देखील हे स्वप्न नक्कीच पूर्ण होण्याच्या दिशेने वाटचाल करते. कारण या स्पर्धेमध्ये यंगस्टार्स तरुण खेळाडूंना चांगला प्लॅटफॉर्म आहे. त्यांच्यातील गुण, त्याचप्रमाणे त्यांच्यातील कौशल्य आणि त्यांच्यातील असणारी क्षमता या स्पर्धेच्या माध्यमातून ते या ठिकाणी सिद्ध करू शकतात. तदनंतर जर विचार केला तर चांगली स्पर्धा. या स्पर्धेमध्ये यंगस्टार्सना भरपूर महत्त्व. नक्कीच मागच्या षटकामध्ये आपण नाव ऐकलं रोहित साबलेचं. हा देखील एक यंगस्टर खेळाडू आहे. चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. 5 धावा त्याने खर्च केला. ते देखील 22च्या स्वरूपामध्ये टीमच्या खात्यामध्ये गेल्या. त्याचबरोबरीनं विचार केला तर 2 विकेट त्याला मिळाल्या. आता शेवटच्या अंतिम 2 षटकं उरलेत. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होत असताना गोलंदाज राहुल सोमने. पहिल्या चेंडूवरती नक्कीच बॅटची कडानं शॉट फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकानं चुकी केली होती. त्याच्या माध्यमातून 4 रन्स गेल्या टीम SR11 म्हसा या संघाच्या खात्यामध्ये. शॉर्ट बॉल पुल केलाय. या वेळेचा फटका भरपूर चांगला. मनगडाची ताकद दाखवत असताना बॉलला फेकून दिलाय. ऑर्थोडॉक्स मिड विकेट आणि लॉंगॉनच्या मधनं बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. तर या षटकारच्या बरोबरीनं धावसंख्या झाली धावफलकावरती 85. 85 धावा. गोलंदाज राहुल वरती हा अटॅक आपल्याला पाहायला मिळतो. या वेळेचा बॉल लेट कट केले. डिलिशियस वॉटर टायमिंग नजाकत भरा स्ट्रोक या वेळेस आपल्याला पाहायला मिळतो आणि बॉल निघून जाईल डीप थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा देखणा आणि रुबाबदार चौकार. नक्कीच अशाच प्रकारची फटकेबाजी करावी लागणार. सूरजला देखील माहिती आहे शेवटचे अंतिम 2 षटकं उरलेत. आता त्याने नक्कीच अटॅक करायला सुरुवात केली आहे. चौकार देखील आला त्याच्या बॅटमध्ये. अगोदरच्या बॉलवरती षटकार देखील आला होता. या वेळेचा बॉल जर आपण पाहिला तर लाईन भरपूर बाहेर. अंपायर धर्मेंद्र सिंग वर्मा आम्हाला इशारा करत असताना वाईटचा एक्स्ट्रा रन या ठिकाणी टीमच्या टोटलमध्ये ॲड होईल. धावसंख्या झाली आहे या एक्स्ट्रा रननं धावफलकावरती 90 धावा. 90 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळतात.
यावेळी देखील बाजू बदलून आलेत गोलंदाज राहुल, परंतु जर पाहिलं तर यावेळी देखील व्हाईट बॉल हातात असताना एक्स्ट्रा रन अजून एक टीमच्या टोटलमध्ये ऍड होईल आणि धावफलकावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 91 रन. बॅटिंग पॉवर प्ले सध्या सुरू आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती राहुल पहिल्या षटकामध्ये 5 धावा खर्च केल्या होत्या. सेकंड लास्ट ओव्हरवरती गेला 7व्या षटकामध्ये. आतापर्यंत भरपूर मागणा ठरलाय. फुलर लेंथ यावेळेस मिस टायमिंग नाहीये, प्रॉपर टायमिंग, वॉटर टायमिंग, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि बॉलला फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. देखना धमाकेदार षटकार. क्लास इज अ परमनंट बट फॉर्म इज अ टेम्पररी. यावेळेस देखील भरपूर चांगला स्ट्रोक आहे. पॉइंट आणि शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सूरज विषय इज ऑन अ फायर नाव. 4 रन चौकार. तर या चौकाराच्या बरोबरीनं धावसंख्या झाली आहे धावफलकावरती 101. टीमचा देखील या ठिकाणी 100 कंप्लीट होत असताना आणि त्याचप्रमाणे जर विचार केला तर 48 वैयक्तिक धावसंख्येवरती खेळतो फलंदाज सूरज. या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक झलकावण्याची संधी त्याच्याकडे. यावेळेला जर आपण पाहिला तर गोलंदाज चातुर्य दाखवत असताना चेंज ऑफ द पेस, स्लोवर धीम्या गतीचा हा चेंडू हाताळण्यात आला. डॉट बॉल आला. शेवटचा आणि अंतिम बॉल डॉट आला. नक्की सूरजनं हे षटक संपूर्णपणे आपल्या नावावरती केलंय. 48 धावसंख्येवरती खेळतो. संघाची धावसंख्या झाली या 101. 8 षटकांची मॅच आतापर्यंतचा विचार केला तर चांगला स्कोर आहे धावफलकावरती. यापुढची मॅच संदीप 11 डेहनोली आणि त्यांच्या समोर एकलिशाई टोकावडे. शेवटचा आणि अंतिम षटक नक्कीच कोणाकडे दिले जाईल याकडे देखील लक्ष असेल, कारण विचार केला तर राहुलने देखील भरपूर चांगली गोलंदाजी केली आहे. राहुलचा जर विचार केला सोमनेचा तर या षटकामध्ये भरपूर मागणे ठरले. तब्बल 26 धावा खर्च केल्या. खास करून सूरजने भरपूर चांगली बॅटिंग केली आहे. 48 धावांवरती खेळतोय सूरज विषय. या स्पर्धेचा पहिला अर्धशतक झलकावण्याची संधी आहे. रोहित साबले याला गोलंदाजी ट्रॅकवरती शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन पहिल्या सत्रामध्ये 8 षटकांची मॅच आहे. आतापर्यंत 7 षटकांचा खेळ मैदानामध्ये संपुष्टात आला आणि धावसंख्या झाली धावफलकावरती 101. सचिन साठी हा बॉल सरळ खेळले. क्षेत्ररक्षक भारत येत आहेत बॉलवरती. यावेळेला जर पाहिलं तर नक्कीच हुलकावणी दिली होती चेंडूनं. भरपूर चांगलं कव्हरिंग त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकांना आपल्याला पाहायला मिळतं. एकच सिंगल मिळते. सिंगल बरोबरीनं स्ट्राईक या ठिकाणी रोटेट होतीये. स्ट्राईक एंडवरती सूरज विषय आला. 48 धावसंख्येवरती खेळतोय. या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक झलकावण्याची संधी आहे फलंदाज सूरज विषयकडे. आतापर्यंत त्याच्या बॅटमॅनचा जर विचार केला तर चांगले दमदार स्ट्रोक आलेत. 48 धावसंख्येवरती खेळतोय समोर गोलंदाज रोहित साबले. यावेळेस भरपूर चांगला फटका, फ्लॅट स्ट्रोक, बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून जाईल आणि याच बरोबरीनं या स्पर्धेतील पहिला अर्धशतक झलकावला फलंदाज सूरज विषय. एकदा बॅट तर नक्कीच वरती करायच्या. टाळ्यांचा कडकडाट नक्कीच आपल्याला ऐकू येतोय डगआउट मधनं, कारण त्यांना देखील माहिती आहे या स्पर्धेचं महत्व. आणि जर पाहिलं तर बॅटिंगच भरपूर दमदार केली आहे फलंदाज सूरज विषयनं. 52 52 धावसंख्येवरती खेळतोय. या स्पर्धेचं पहिलं अर्धशतक झलकावला. चांगली बॅटिंग. यावेळी देखील भरपूर चांगला फटका, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, बॅट मध्ये स्वीट साऊंड, टक असा आवाज आणि बॉलला फेकून दिलाय सारिका हॉटेलच्या टेरिस वरती. हा इज अ मायटी हिट षटकार. शेवटचा आणि अंतिम षटक. सूरजला देखील माहिती आहे
नक्कीच सूरज आपल्या मनगडाची आणि बॅटची पॉवर दाखवतो मैदानाच्या आतमध्ये. चांगली बॅटिंग आतापर्यंत ज्या कार्यासाठी सूरज ओळखला जातो तेच कार्य मैदानामध्ये सध्याच्या स्थितीला सूरज करत असताना एक षटकार चौकार आला. नक्कीच रोहित साबलेवरती देखील प्रेशर असेल, दडपण असेल गोलंदाजावरती. यावेळेस नक्कीच आपण विचार केला तर बाजू बदलून आलेत, परंतु समोर फलंदाज सूरज विशा. चांगल्या टच मध्ये हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेस अजून एक भरपूर चांगला फटका आहे. बॉलच बॅक ड्राईव्ह क्षेत्ररक्षक आलाय, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सूरज विशेच्या बॅट मधनं येतो. अजून एक दर्शनीय आणि दर्जेदार चौकार. राजेश मिरकुटे सर यांचं देखील या क्रीडांगणावरती आगमन झाले. साहेबांना विनंती करतोय की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. आणि यावेळेस देखील सूरज विषय ट्रेडमार्क शॉट, पत्रा बजाव शॉट, बॉलला फेकून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिड विकेट क्लिअर करत असताना माइटी हिट षटकार. गोलंदाज रोहित साबलेवरती हा अटॅक आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच पहिल्या वैयक्तिक षटकामध्ये रोहितनं भरपूर चांगली गोलंदाजी केली होती. त्यानंतर हा समाचार जर आपण पाहिला तर चोखरित्या घेतला जातो. फलंदाज सूरज विषय सध्याच्या स्थितीला मैदानामध्ये वादळ आला. सूरज विषय या नावाचा शेवटच्या अंतिम षटकावरती आतापर्यंत विचार केला तर 2 षटकार 2 चौकार त्याच्या बॅटमधून आलीत. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती रोहित साबले तयार होत असताना समोर फलंदाज सूरज विषय यावेळेस देखील ऑन साइडला खेळले. क्षेत्ररक्षक आलाय, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर. आणि शेवट देखील गोड केलाय फलंदाज सूरज विषयनं. आणि या चौकाराच्या बरोबरीनंच पहिलं सत्र संपलंय मैदानाच्या आतमध्ये. आणि धावसंख्या झाली या धावफलकावरती 126. आणि आता बनवायच्या 8 षटकामध्ये टीम दोस्ती 11ला 127 रन. तर यापुढची मॅच टीम संदीप 11 डेहनोली आणि त्याच बरोबरीनं टीम एकलिशा आई टोकावडे दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपणास विनंती करतोय की लगेच टॉस बॉक्स मध्ये या नाणेफेकी केली जाईल. तर मान्य श्री अरुण पवार साहेबांच्या ठिकाणी शुभ आगमन झाला. मी विनंती करतो की आत्माराम जाधव यांच्या शुभ हस्ते आपण मुख्य व्यासपीठावरती साहेबांच्या ठिकाणी शुभ सन्मान करतोय. त्याचबरोबरीनं मान्य श्री किरण पवार साहेबांचा देखील या स्पर्धेमध्ये शुभ आगमन झाला. स्पर्धेच्या माध्यमातून मुख्य व्यासपीठावरती साहेबांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येतोय. आठ षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या झाली 126. आणि आता बनवायचा टीम दोस्ती 11ला 8 षटकामध्ये 127 रन. कमानीच्या बाजूला जी गाडी उभी आहे कृपया ती गाडी बाजूला करायच्या. आरसा या ठिकाणी रिफ्लेक्ट होतो, सूर्याची किरण परावर्तित होत आहे. कृपया सहकार्य करा. समोर जी गाडी उभी आहे तिचा आरसा थोडासा खाली करायचा. इकलिशा आई टोकावडे आणि त्याचप्रमाणे टीम संदीप 11 डेहनोली दोन्ही टीमच्या कॅप्टन्स आपणास विनंती करतो की टॉस बॉक्स मध्ये नाणेफेकी केली जाईल. या स्पर्धेतील हा दुसरा सामना आपल्या समोर येतोय. इकलिशा आई टोकावडे आणि त्यांच्या समोर खेळणारी टीम संदीप 11 डेहनोली. शेवटचा आणि अंतिम कॉल असेल. दोन्ही टीमचे कॅप्टन्स जर या ठिकाणी उपस्थित झाले नाहीत तर नक्कीच टोकाडो टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे मी विनंती करतो की संदीप 11 डेहनोली या टीमचे कॅप्टन्स लगेचच यायचा अन्यथा पॅनलाइज केलं जाईल. शेवटचा आणि अंतिम कॉल स्टिक वॉर्निंग असेल. या स्पर्धेचा नियम बद्ध करायचा नाही, या लगेचच यायचा. हॅलो चेक.
अमोलजी कथोरे आणि मुरबाड क्रिकेट असोसिएशन आयोजित संलग्न ही क्रीडा स्पर्धा MTPL मुरबाड तालुका प्रीमियर लीग पर्व पहिलं. उपस्थित सर्व मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक सहर्ष सरचे स्वागत. आजच्या क्रीडा स्पर्धेच्या या पहिल्या दिवसातील पूल ए मधील दुसरा सामना अगदी थोड्याच वेळात आपल्या भेटीला येतो. एका बाजूला एकलीशाही टोकावडे तर त्यांच्या अगेन्स्टमध्ये असेल टीम संदीप इलेवन डेनोली. दोन्ही टीमचे कॅप्टन सध्या आमच्या समोर जॉईंट होत आहेत. नाणेफेकीचा कौल आपण संपन्न करणार आहोत. तुलसीदासजी भांडे यांच्या शुभ हस्ते. अशोकजी बांगर मान्यवरांना देखील विनंती आहे आपण देखील जॉईन व्हायचं आहे. या दोनही मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण हा नाणेफेकीचा कौल या ठिकाणी संपन्न करणार आहोत. एकलीशाही टोकावडे आणि त्यांच्या अगेन्स्ट संदीप इलेवन डेहनोली या दोन टीमच्या दरम्यान सामना 8 ओव्हरची मॅच. पूल ए मधील हा पहिला गट MTPL मुरबाड तालुका प्रीमियर लीग या स्पर्धेच्या माध्यमातून आज आपण एन्जॉय करतोय. स्पर्धेचा पहिला दिवस आणि या दोन टीमच्या दरम्यान लीग स्टेजेसचा हा दुसरा सामना. किरणजी पवार, अरुणजी पवार आणि धनाजी नवले यांनी पुरस्कृत केलेला हा संघ एकलीशाही टोकावडे तर त्यांच्या अगेन्स्ट इन ॲक्शन मध्ये असेल संघ संदीप इलेवन डेहनोली. ज्या संघाचे पुरस्कर्ते आहेत संदीप गोरड सर. एक बिग फॅट मॅच प्रेक्षक वर्ग एन्जॉय करू शकतील. एका बाजूला कॅप्टन आमच्यासोबत जॉईंट होत आहेत एकलीशाही टोकावडे क्रिकेट संघाचे राजेश मिरकुटे सर मॅन फ्रॉम दहिगाव आणि त्यांच्या अगेन्स्ट स्वतः संघ कर्णधार संघ मालकाच्या भूमिकेत आहेत ते म्हणजेच संदीप गोरड सर. दोन्ही टीमचे कॅप्टन सध्या आमच्या समेत उपस्थित होत आहेत. मोस्ट वेलकम अँड व्हेरी वॉर्म वेलकम ऑल ऑफ यू. तर तुलसीदासजी भांडे यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल आपण संपन्न करत आहोत. कॉल असेल एकलीशाही टोकावडेचा आणि फायनली कॉइन तर